नमस्कार. माझ्या नूतन इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षक शिक्षिकांना 5 सप्टेंबर शिक्षक दिनी हे पुढील काव्य मी समर्पित करतो आणि जगातील सर्व शिक्षक शिक्षिकांना मनापासून नमस्कार करून माझे काही विचार कवितेच्या मार्फत तुमच्याशी मी वाटून घेतो आहे. त्यात मुलं ही कशी आपण त्यांच्या पालकांकडून आपल्याकडे ते कशी येतात, ते कशा अवस्थेत असतात, छोटंसं बीज आणि रोपटं अंकुरलेलं आपल्या हाती आल्यानंतर त्याचा वटवृक्ष कसा करायचा आणि काय आपण वागायचं याच्याबद्दलचे ते थोडेसे माझे विचार आहेत, ते मी तुमच्या सर्वांसोबत आता वाटून घेतो आहे. बीजांकुरातून रोपट्यात वाटचाल करणारे जीव सारे विद्यार्थी आपले, विश्वासाने आपल्या हाती सोपवतात लेकरं मायबाप. सारेच लेकरं प्रेमळ आपल्या आपल्या मायबापास, करुणी वर्षाव ज्ञान तुषारांचा समृद्ध करूया रोपट्या रोपट्यास. देऊ पोषक घटक ज्ञानरूपात, शिकवू सदा होऊन एक चित्त, वाढवू रोपट्याचा मान आत्मसन्मान, होईल उद्याचा वटवृक्ष हेच प्रत्येक रोपटे खास. बळकट करूया शाखा साऱ्या तयांच्या, बनून आदर्श रूप गुरुरूप छान छान, पेरून आत्मविश्वास हरेक मुळामुळात. सजेल उद्याला हाच वटवृक्ष फुलाफुलांनी संपन्न व्यक्तिमत्व रूपात. मजबूत बनवून सोडू बुंधा सजगतेने, घडू असे सारे रोपटे आत्मिक भावनेने. संपणार अस्तित्व तुमचे जरी उद्याला, उरेल सशक्त शिकवण वटवृक्ष रूपात. देतील गर्द छाया सावली हेच वटवृक्ष, ठेवेल सदोदित जाण हाच वटवृक्ष. समजून तुम्हास काळजी वाहू बागबान, समजून तुम्हास काळजी वाहू बागबान. धन्यवाद.